अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय उनी तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. काया वाचा मन करू देवा हे अर्पण. काय उनी तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. तुका म्हणे विश्वंभर, तुका म्हणे विश्वंभर, चराचर हे ज्याच्याने. काय उनी तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ये ग विठाला, ये ग विठाला, ये माझे पंढरीचे आले, माझे पंढरीचे आले, माझे पंढरीचे आले, माझे पंढरीचे आले. माझे पंढरीचे आले, माझे पंढरीचे ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय उनी तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय. आज आम्ही मागण्याकरता प्रवृत्त झालो. ज्याच्याकडे मागण्याकरता प्रवृत्त झालो तो नेमका आहे कसा, त्या देवाचं सामर्थ्य त्या भंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होणारा हा 2.5 दिवसाचा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त चुरमुरी नाही का, आमच्या तोंडात चुरमुरी बसते. सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील याच्या दिवसाची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच वर्षापासून हा नामोत्सव आहे नवरात्राचा. मला वाटतं विठ्ठल मंदिर होण्याच्याही आधीपासून आहे. 41 वर्ष झाली. म्हणजे जवळजवळ तो सुवर्ण महोत्सवाकडे त्याची वाटचाल आहे. आणि त्या 41व्या वर्षातील हा योग आपल्या वाट्याला प्राप्त झालेला आहे. कालावधी नवरात्राचा. नवरात्र म्हणजे भक्तीचा उत्सव. एकंदर या 9 दिवसामध्ये
त्या देवीचा हा अतिशय उत्साहाने, सद्भावनेने, पावित्र्याने हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक आगळा वेगळा उत्साह असतो बरं का ह्या कालावधीमध्ये. त्याचं एक कारण आहे. जो ऋतू चाललेला आहे ना तो शरद ऋतू आहे. आणि शरद ऋतू हा मनाला शांती देणार आहे बरं का, मनाला प्रसन्नता देणार आहे. म्हणून तर या उत्सवाचं नाव शारदीय नवरात्र उत्सव. शरद ऋतूतला म्हणून बरं का. पुढे येणारी पौर्णिमा आहे शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणून शरद पौर्णिमा त्याला म्हटलेला आहे. पुन्हा शरद ऋतू अतिशय मनाला प्रसन्नता या ऋतूमध्ये प्राप्त होते. दोन ऋतू विशेष मानलेत, एक शरद ऋतू आणि वसंत ऋतू बरं का. ह्या दोन ऋतूमध्ये प्रसन्नता असते. वसंत ऋतू कधी असतो? रामनवमीच्या वेळेला, हा चैत्र महिन्यामध्ये बरं का. आणि आता शरद ऋतू असा हा एक आल्हाद देणारा कालावधी आहे. एकंदर या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या देवीविषयी असलेली एक भावनेची उत्कटता ती जतन करण्याकरता हा नवरात्र उत्सव संपन्न होतो. किंबहुना भक्तीची वृद्धी व्हावी, धर्माची वृद्धी व्हावी, हा एक या उत्सवाच्या मागचा हेतू आहे बरं का. उत्सव कशा करता करायचे? येन केन प्रकाराने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम वाढावं, भाव वाढावा, श्रद्धा वाढावी, धर्माची वृद्धी व्हावी, एक हेतू आहे. दुसरा याच्या मागे एक मुद्दा आहे. या कालावधीमध्ये ती देवी प्रगट झालेली आहे. ती देवी प्रगट झाली कशा करता प्रगट झाली? महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाचा वध करण्याकरता, कधी? अनादी कालामध्ये बरं का. म्हणून तिचं वर्णन केले, अनादी निर्गुण प्रगटले भवानी. अनादी कालामध्ये एक महिषासूर नावाचा राक्षस होता आणि त्याचा वध करण्याकरता सर्व देवतांनी भगवंताची प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर देवीच्या रूपाने प्रगट झालेली ही देवता आहे बरं का. वास्तविक देव आणि देवी असा भेद नाहीये. पण गंमत अशी आहे, काही परिस्थितीचा, कालाचा आणि भक्ताच्या इच्छेचा संबंध घेऊन देवाला प्रगट व्हावं लागतं बरं का. काही ना वर दिलेला असतो, याच्या हातून तुझं मरण होईल, तसं प्रगट व्हावं लागतं. काही भक्ताची इच्छा असते की अशा रूपामध्ये देवा तुम्ही प्रगट झालं पाहिजे. नंतर तुकोबाराने वर्णन केले, जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. भक्ताच्या इच्छे करता आणि काही कार्य करण्याकरता प्रगट व्हावं लागतं. म्हणून देवीच्या रूपाने प्रगट झाला. म्हणून देव आणि देवी मात्र भिन्न मानू नका बरं का. कारण ज्ञानेश्वरांनी वर्णन केले, देवो देवीची केली चिपळे. टाळ्या वाजवण्याकरता एका हाताने टाळी वाजत नाही, दोन टाळ्या एकत्र यावं लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये ऐक्य व्हावं लागतं, तेव्हा नाद निघतो बरं का. तसं देव आणि देवी याच्यामध्ये ऐक्य आहे, भेद नाही, हे सांगण्याकरता ते वर्णन केले बरं का.
मग देवीच्या रूपाने देवाला प्रगट व्हावं लागलं आणि त्या महिषासुराचा वध त्या कालामध्ये केला. महिषासुर निघून गेला अशी लोकांची समजूत आहे. शरीराने निघून गेला पण स्वरूपाने निघून गेलेला नाही. तोच महिषासुर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मोहाच्या रूपाने नांदतो आहे. मोहाच्या रूपाने नांदतो आहे. महाभारत कशामुळे घडलं? या महिषासुरामुळेच, या मोहामुळेच. आणि तो आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये महिषासुर आहे मोहाच्या रूपाने. तो काय आपल्याला चांगलं रीतीने जगू देत नाही बर का. मग त्याचा जर वध करायचा असेल तर त्या शक्तीला जाग केलं पाहिजे. मग ती शक्ती कुठं आहे? आत आहे का बाहेर आहे? आतच आहे. हा मोहरूपी त्या राक्षसाचा वध करण्याकरता ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो नांदतो. त्याचा नाश करण्याकरता हा शक्ती नाम, देवी नाम शक्ती, त्याची जागृती करण्याकरता, तिला जाग करण्याकरता हा उत्सव आहे बर का. जाग कोणाला करावं लागतं? संतांनी अभंग कोणा करता केले? एक देवा करता केले आणि एक जना करता केले. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा. खरंच देव झोपतो का? देवाला उठवावं लागतं, देवाला जाग करावं लागतं. आणि त्या देवाला जाग करण्याकरता काही उपासना साधना करावी लागते. तसे या देवीलाही जाग करण्याकरता जी उपासना करावी लागते त्या उपासनेचं नाव आहे गोंधळ. गोंधळ म्हणजे गलबला नव्हे. तिच्या नावाने तिला हाका मारावे लागतात आणि तिला हाका मारून बोलवावं लागतं. धाव घाली आई 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 किरणाही माझे धाव घाली आई आता पाहती सकाळी. जाता जाता एक विचार सांगतो. स्वरूपाची जागृती होण्याकरता सुद्धा आईचाच धावा करावा लागतो.
आणि स्वराज्याची स्थापना करण्याकरता सुद्धा आईचाच धावा करावा लागतो बरं का. म्हणून छत्रपती शिवाजी राजाने धावा केला कुणाचा? जगदंबेचा. धावून आली म्हणून स्वराज्याची स्थापना छत्रपतींनी केली. लक्षात ठेवा. म्हणजे दोन्हीकडे त्याचा संबंध आहे. तात्पर्य असा हा देवीचा उत्सव सर्वत्र संपन्न होत आहे. तो आपल्याही मंडळाच्या वतीने आपण हा संपन्न करत असताना त्याच्यामध्ये हा एक नामोत्सव त्याच्यामध्ये विशेष संपन्न होत आहे. आणि त्या नामोत्सवाचा 2.5 दिवसाचा कालावधी असल्यामुळं आजचा हा एक काहीतरी काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तन म्हटलं की देवाकडे काहीतरी मागावं लागतं. म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. अभंग जर पाहिला तर या अभंगामध्ये महाराजांनी देवाकडे काही मागितलेलं नाही बरं का. मागितलेलं नाही आहे. पण एक समाजाला जाणीव करून देतात. वास्तविक महाराज म्हणतात आम्हाला काही मागायची गरज नाहीये. आम्हाला मागायची काय गरज नाहीये. पण गरज नाही, पण मागायची वेळ जर आमच्या जीवनामध्ये आली तर आम्ही कोणाकडे तरी मागणार नाही बरं का. आमच्या तुमच्या जीवनामध्ये मागायची वेळ येते. मागायची वेळ येते. हा पावलो पावली माणसं मागत असतात बरं का. म्हणून आज समाजाला एक आपल्या विचारसरणीतून एक विचारातून महाराज समाजाला एक प्रबोधन करतायत बरं का. कारण देव म्हटलं की माणसं देवाकडे मागण्याकरता जातात. मागण्याकरता जातात. पण देव म्हटलं की माणसं देवाकडे मागण्याकरता जातात. पण कोणत्या देवाकडे मागावं हे अजून जीवाला कळालेलं नाहीये. कोणाकडेही मागतात बरं का. कोणाकडे मागतात. का देव ही संज्ञा आली की लोकांचा स्वभावच आहे मागणं. देव ही संज्ञा आली की मागणं हा माणसाचा स्वभावच आहे. संतांना सांगायचं आहे मागा, पण कोणाकडे तरी मागू नका. ज्याच्याकडे मागणं केल्यानंतर ते मागणं पूर्णत्वाला जाईल त्याच्याकडेच मागा. ज्या मागण्यातून जीवनामध्ये अपूर्णता राहील अशांच्याकडे मागू नका. जीवाने जीवाकडे मागू नये. जीवाने जीवाकडे मागू नये. मग जीवाने देवाकडे मागावं. कोणत्या देवाकडे? ब्रह्मदेवाकडे. अजिबात नाही. मागावं का? हिरण्यकश्यपूने घोर उपासना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर म्हणले वरम गृही. काय नाही म्हणले मला अमर व्हायचं आहे. मला अमर व्हायचं आहे. ब्रह्मदेव म्हणले तेवढं सोडून माग. तेवढं सोडून माग. नाही म्हणले मला अमर व्हायचं आहे. मला दुसरं काही मागायचं नाही म्हणले तुमच्याकडे. ब्रह्मदेव सांगतात अरे बाबा माग, पण तेवढं सोडून माग ना. पण ते हिरण्यकश्यपू म्हणतो मला हेच मागायचं आहे. शेवटी ब्रह्मदेवाला सांगावं लागलं मीच अमर नाही तर तुला कसं काय अमर करणार. माझा मुद्दा आहे त्याला देव म्हणावं का? त्याला देव म्हणावं का? त्याला देव म्हणू नये बरं का. मग देव कोणाला म्हणावं तेच वर्णन या अभंगातून महाराजांनी केलेलं आहे बरं का. जसं
तुकोबारांनी एका वाक्यामध्ये त्याचा निकाल लावला आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, 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 तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. ते ते कल्पतरू पुरावे, ते ते कल्पतरू पुरावे. जन्म जन्मांतरी तुझाची आणखीला, जन्म जन्मांतरी तुझाची आणखीला. ते कल्पतरू पुरावे, ते कल्पतरू पुरावे. जन्म जन्मांतरी तुझाची आणखीला, जन्म जन्मांतरी तुझाची आणखीला. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. ते ते कल्पतरू पुरावे, ते ते कल्पतरू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविशी. बघितलं कोणाला द्रोबत पाठ आहे का? मला पाठ होतं, पण तुम्हाला कोणाच्या मुखातून येते का बघण्याकरता मी थोडासा विलंब बरं का. जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविशी. मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. मागावं, कधी मागावं, कशाकरता मागावं आणि कोणाकडे मागावं, नियम आहेत त्याचे. जाता जाता विचार सांगतो आपल्याला. प्रजेने कोणाकडे मागावं? राजाकडे मागावं. प्रजेने राजाकडे मागावं. मुलाने कोणाकडे मागावं? बापाकडे. बापाकडे मागावं. स्त्रीने पतीकडे मागावं. शिष्याने गुरुकडे मागावं आणि भक्ताने देवाकडे मागावं. याच्या व्यतिरिक्त कोणाकडे मागू नये. मागू नये बरं का. काय मागायचं असेल तर मुलाने आपल्या बापाकडेच मागावं. त्रेस्ताकडे हात पसरू नयेत. का मागण्याचा अधिकार आहे आणि पूर्ण करण्याचाही अधिकार बापाला आहे बरं का. हा विधी जर आपल्या लक्षात आला असेल तर तेच तुकोबराय जगाला सांगतात, आम्हाला काही मागायची गरज नाहीये. आम्हाला मागायची गरज नाहीच आहे. पण जर मागायची वेळ आली तर आम्ही कोणाकडे तरी मागणार नाही बरं का. कोणाकडे तरी मागणार. कारण आज आम्ही ज्याची भक्ती करतो, आज आम्ही ज्याला सर्वस्व समर्पण केलेलं आहे, तो सामान्य नाही आहे. सामान्य नाही आहे. आहे कसा? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम
बरं का? अशी शक्ती त्याच्याजवळ आहे. मागणाऱ्याची इच्छा संपेल पण देणाऱ्याच संपणार नाही बरं का. मागणाऱ्याची इच्छा संपेल पण देणाऱ्याच संपणार नाहीये. मासा कोण आहे? देव आहे. असा कोण आहे? देव आहे. म्हणून त्या देव शब्दामध्येच शास्त्राने अर्थ साठवलेला आहे. देव शब्दामध्ये देव शब्दाचे अनेक अर्थ होतात. दे त्याच्यामध्ये पहिला शब्द काय? दे. हा, तो सर्वांना देण्याकरताच आहे बरं का. देण्याकरताच आहे. सर्वांना देण्याकरताच आहे तो. विटेवरी जाची पाऊले विटेवरी जाची पाऊले एकदा शूरदाता. देव या शब्दाचा अर्थ तो देण्याकरता आहे बर का. घ्यायचं देवाला माहिती नाही.
कुणी म्हणाल हे आमच्या अनुभवाला पटत नाही, आमच्या अनुभवाला पटत नाही, त्याला काहीही द्यावं लागत नाही. अहो तो देण्याकरता चाललेला आहे, त्याला देणं एवढंच माहिती आहे. पण जीवाला सवय लागल्या फुकटचं घ्यायचं, फुकटचं घ्यायचं. आणि फुकटचं घ्यायची सवय लागली की माणसं आळशी होतात, आळशी होतात. सरकारने रेशन वाटायचं ठरवले प्रत्येक महिन्याला. काय फुकट. किती किलो मिळतात मानशी? मनशी 10. हा मनशी 10 किलो. घरात माणसं 10 असेल तर 100 किलो येत आहे तांदूळ फुकट. आता ते फुकट धान्य द्यायला ठरवले, परत फुकट महिलांना महिन्याला काय नाव त्याला? नाही, गृहलक्ष्मी. गृहलक्ष्मी. याचा परिणाम काय? माणसं कामाला जाईनात, काम करनात, काम करनात बरं का. इष्टी फुकट. आता नवरात्र उत्सव सुरू झालाय बघा, त्या सौंदत्तीला गर्दी. पुरुषाला गाडीत चढतात येत. मुद्दा आपला आहे, देव आहे, देवाला काही द्यावं लागत नाही, काय लागत नाही. मग कुणी म्हणेल अहो देवाला काहीतरी दिल्याशिवाय तो देत नाही. एक माणसाला सवय लागलेली आहे फुकटचं घेऊन ये म्हणून एक शास्त्राने विधी केलेला आहे, त्याला काहीतरी द्यावं. काय द्यावं त्याला? त्याचा विचार आलेला आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुढे आहे बरं. एक काहीतरी देवाला द्यावं एक विचार आहे. किंबहुना देव देण्याकरताच आहे, त्याला काही द्यावं लागत नाही. पण तो कधी देतो? प्रसन्न झाल्याशिवाय देत नाही, प्रसन्न झाल्याशिवाय देत नाही. मग त्याला प्रसन्न होण्याकरता काय केलं पाहिजे? व त्याची भक्ती केली पाहिजे, त्याची साधना केली पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. त्याची उपासना, त्याची भक्ती, त्याची साधना केली की भक्तीतून उपासनेतून तो प्रसन्न होतो बरं का. मी म्हणत नाही, ज्ञानवरांनी वर्णन केले. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. मग तो देतोय बरं का. त्याची पूजा केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे आणि त्याची उपासना, त्याची भक्ती केली तर तो देतो. पण जो देव देण्याकरता तयार आहे, भक्ती केल्यानंतर तो देण्याकरता प्रवृत्त होतो. महाराज म्हणतात खरंच आमच्या जीवनाचा अनुभव तुमच्या समोर सांगतो, आम्हाला कोणाकडे मागायची गरज नाहीये, मागायची गरज नाहीच आहे. किंबहुना आम्ही मागण्याकरता, भगवंताची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेलो नाहीये. मागण्याकरता चरित्र पहा, भक्ताची चरित्र पहा, संतांची चरित्र पहा. कोणीही देवाकडे मागण्याकरता भक्ती केलेली नाही. पण महाराज म्हणतात जर मागायची वेळ जर आली तर आम्ही फक्त त्याच्याकडेच मागू, बाकी कोणाकडे मागणार नाही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागणे ते मागू, मागणे ते मागू देवा, मागणे ते मागू देवा,
मागणे ते मागो देवा मागणे ते मागो देवा मागणे ते मागो देवा सर्वभाग्य त्याची सेवा सर्वभाग्य त्याची सेवा कालवू दे दया माझे कालवू दे दया माझे सर्वभाग्य त्याची सेवा सर्वभाग्य त्याची सेवा कालवू दे दया माझे मागणे ते मागो देवा करू भक्ती करू सेवा आम्ही त्याचीच भक्ती करू आणि त्याचीच सेवा करू आणि मागाची वेळ आली तर त्याच्याकडेच मागू तिन्हीकडे लावायचं क्रियेपद त्याची त्याच्याकडेच मागू त्याचीच भक्ती करू त्याचीच सेवा करू आमचं करायचं एकायचं आणि मागायचं दुसऱ्याकडे सेवा एकाची भक्ती एकाची आणि मागणं दुसऱ्याकडे एक महाराज जाता जाता समाजाला सांगतायत जीवनामध्ये ही एक निष्ठता ठेवा बरं का एक निष्ठता ठेवा एक विधता ठेवा लक्षात ठेवा हा भक्ती करायची असेल तर त्या देवाचीच भक्ती करा सेवा करायची असेल तर त्या देवाचीच सेवा करा आणि मागायचं असेल तर त्या देवाकडेच मागा म्हणजे भक्ती त्याचीच करायची सेवाही त्याचीच करायची आणि मागायचंही त्याच्याकडे एक विधता सांगितलेली आहे आम्ही भक्ती करतो कोणाची करतो देवाची पण ज्याची करा म्हणून सांगितली त्याची करत नाही आपण बरं का म्हणून संतांना नाईलाजाने बोलावं लागलं शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते आवरा अशांची भक्ती करू नका एवढाच मुद्दा सांगायचा बरं का देवाची निंदा केलेली नाही बरं का देवाची निंदा केलेली नाहीये वरपंगाने आम्हाला निंदा वाटत असेल पण देवाची निंदा केलेली नाही भक्ती करून आपल्या आयुष्यातला काळ वाया जाऊ नये आधीच वेळ कमी आपल्याला आणि त्यात नको त्याची भक्ती करण्याकरता जर आयुष्य गेलं तर कळालं पाहिजे का आमचे सुदामदेव म्हटले महाराज काल मला कीर्तनात कळायचं चित्त म्हणजे काय चित्त म्हणजे काय त्यांची सगळी आता केस पांढरे झालेत बरं का केस पांढरे झाले पण त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं म्हणजे काही काही गोष्टी कळतात पण उशिरा कळतात बरोबर आहे तसं काही माणसं देवाची भक्ती करण्याकरता प्रवृत्त होतात पण नको त्याची भक्ती करण्यामध्ये आयुष्याचा काळ जातो पदरात काहीच पडत नाही बरं का पदरामध्ये काहीच पडत नाही म्हणून तर महाराजांना सांगायचं आहे कोणाची भक्ती करावी त्या देवाचीच भक्ती करावी देवाची भक्ती करावी म्हणजे जो देण्याकरता समर्थ आहे देण्याकरता समर्थ आहे म्हणून मी वाक्य बोलून गेलो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम बरं का असा तो संपन्न आहे अशाच देवाची भक्ती करावी सेवाही त्याचीच करावी आणि मागावही त्याच्याकडेच बरं का पहिल्यांदा काय केलं पाहिजे त्याची भक्ती केली पाहिजे
त्याची भक्ती केली पाहिजे. म्हणून त्या देवीचं वर्णन करताना वर्णन केले, ज्या देवीची भक्ती आम्ही करण्याकरता प्रवृत्त झालो, संतांनी वर्णन केले. ती देवी कोण आहे? शब्द वापरला, निर्गुण आहे, अनादी आहे. लक्षात ठेवा, अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाली भक्ता पावशी भक्ता लागी तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीशी जाईन. अभंग पहा, कीर्तन करण्यासारखा अभंग आहे. अडचण आम्हाला आहे, आम्हाला एका तासात एवढ्या अभंगावरती बोलता येत नाही. एका तासात एवढ्या अभंगावरती बोलता येत नाही. तो मोठा अभंग घेताना विचार करून घ्यावा लागतो. त्या देवीचं स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बरं का. देवीचं स्वरूप सांगितलेलं आहे. ती अनादी आहे, अनादी. नामदेव अनादी आहे. अनादी आहे म्हणजे कधी उत्पन्न झाली कोणाला पत्ता माहिती नाही, काल माहिती नाही बरं का. कधी ती प्रगट झाली, अनादी. अनादी. सांगताच येत नाही, सांगताच येत नाही बरं का. म्हणून काही पदार्थ अनादी मानलेत. माया सुद्धा अनादी आहे, कधी निर्माण झाली सांगता येत नाही. तिकडं जात नाही जास्त. आता तात्पर्य मुद्दा आपल्या समोर लक्षात ठेवा. ज्या देवाची नामदेवीची उपासना करायची आहे ती सामान्य नाही बरं का. ती सामान्य नाही आहे. पण त्या देवीची मात्र आपल्याला एक निष्ठेने उपासना केली पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. जर तुम्हाला मागायचं असेल तर मागण्याचा अधिकार कधी? मतदान केलं तर. मतदान आम्ही आषाढी वारीच्या कालावधीमध्ये एका महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना भेटायला गेलो. आषाढी वारी आमची निघणार आहे गावातून दिंडी. म्हणले कुठले कोगनोळीचे? म्हणजे तुम्ही आमच्या वार्डातले नाही म्हटले. ते आमच्या वार्डातले नाही, तुमचा आमच्याशी काही संबंध नाही, तुमची मतच आम्हाला पडत नाहीत. बरं पडत असतील तर तुम्ही त्यांना सहाय्य करत नाही म्हटले ते. तेव्हा तुम्हाला मी हे देऊ शकत नाही, हे थोडस घ्या आणि जावा म्हणाले. म्हणजे त्याला मतदान करावं लागतं तेव्हा तो मंत्री देतो. मग देव कधी देतो? त्याची सेवा करावी लागते, त्याची भक्ती करावी लागते तर तो देतो. आणि ती कशी केली पाहिजे? या वर्षी 9 दिवस केली की पुढच्या वर्षी 9 दिवस अशी नाही बरं का. अखंड केली पाहिजे. लक्षात ठेवा. आम्हाला देवीची आठवण कधी येते? मंगळवारी, नाहीतर शुक्रवारी, नाहीतर नवरात्राच्या कालावधीमध्ये. अशी हंगामी भक्ती चालत नाही बरं का. तो हंगामी कामगार आहेस का परमनंट कामगार आहेस? परमनंट आहे तो. काय परमनंट कामगार आहे बरं का, हंगामी नव्हे. त्या साखर कारखान्याला माणसं येतात हंगामी. कारखाना सुरू झाल्यानंतर, कारखाना बंद झाला की त्यांना कमी करतात. पण काही माणसं 12ही महिने कामावरती असतात. जशी एखाद्याकडे काही माणसं 12ही महिने काम करतात त्याच माणसाला पेन्शन मिळते. हंगामी काम करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळत नाही.
बरोबर आहे ना? मग देवाची हंगामी भक्ती केल्यानंतर देव देईल का 12ही महिने भक्ती केल्यानंतर देव देईल? 12ही महिने. म्हणून संतांनी वर्णन अखंडित असावे ऐसे वाटते पायी, अखंडित असावे ऐसे वाटते पायी. सावनी संकोच भाव थोडासा देवी, सावनी संकोच भाव थोडासा देवी. असो असो भाव तुझ्या काया, ऐसे वाटते पायी. अखंडित असावे ऐसे वाटते पायी. काकडा अखंडित असावा लागतोय. अखंडित नसल्यामुळे असं होतंय बरं. रुटीन पारायण असले तर काकडा, पारायण असेल तर काकडा. 12ही महिने काकडा केला पाहिजे. 12ही महिने काकडा पुढे चाललंय केला पाहिजे. लक्षात ठेव. अखंडित असावे ऐसे अखंड त्या देवीची उपासना केली पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणतात करू भक्ती करू सेवा. आम्ही ज्याची भक्ती करू, आम्ही ज्याची सेवा करू, आणि काय आमच्या जीवनामध्ये जर प्रसंग आला तर आम्ही ज्याची भक्ती केली, ज्याची सेवा केली, आम्ही त्याच्याकडेच मागू. का इतराकडे का मागू नये आणि त्याच्याकडेच का मागावं? याच्याकरता 3 चरण खर्च केले तुकोबांनी. 3 चरण खर्च केले. जे एका चरणामध्ये त्या देवाचं ही संपन्नता सांगता आली नाही, त्याच्याकडेच का मागावं, इतराकडे का मागू नये. फार महत्वाचा विचार तुकोबांनी प्रगट केलेला आहे. देवाकडेच का मागावं, देवाकडे का मागावं? महाराज म्हणतात त्याच्याकडे काय कमी नाही, त्याच्याकडे काय कमी नाहीये ना. काहीच नाही त्याच्याकडे ऊन, काहीही ऊन त्याच्याकडे नाही. कशावरून? तेच महाराज आपल्याला विचाराने दृष्टांताने पटवून देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. काय उडे तया पाठी, काय उडे तया पाठी, काय उडे तया पाठी, काय उडे तया काय ऊने तयापाशी, तयापाशी म्हणजे त्या देवापाशी. त्याच्याकडे काहीही ऊन नाही, नाम तो संपन्न आहे.
किती संपन्न आहे? रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. म्हणजे आज जग ज्या रिद्धी सिद्धीच्या माग लागलेलं आहे, त्या रिद्धी सिद्धी त्याच्या आज्ञेत आहेत, त्याच्या पायाजवळ आहेत. दाशी शब्द वापरला म्हणजे त्याच्या अंकित आहेत. अंकित आहेत म्हणजे त्याच्या आज्ञेने ते कार्य करतात. बरं का, आज्ञेनं कार्य करतात. त्याला दास म्हणावं, त्याला दाशी म्हणावं. बरं का, त्यांनी जर आज्ञा दिली तर ते कोणाकडे जातात, त्यांनी जर आज्ञा नाही दिली तर त्या कोणाकडे जात नाहीत. बरं का, पण दोन शब्द वापरले, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजे अनेक भाव त्याच्यातले आहेत. या लोकातलं जे ऐश्वर्य त्याला म्हणतात रिद्धी. आणि 8 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या, अष्टमहासिद्धी, त्या सिद्धी. बर का, रिद्धी शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्याच्या सत्तेने या जगातलं सर्व ऐश्वर्य प्राप्त करता येतं, लौकिकातलं. अशी कोण आहे? लक्ष्मी. त्या लक्ष्मीला वृद्धी म्हटले. बरं का, हा, लक्ष्मी शिवाय या जगातलं काही ऐश्वर्य प्राप्त होता येत करता येत नाही. बंगला बांधायचा आहे कोटीचा, सर्व सोयीने युक्त. कोण प्रसन्न झालं पाहिजे? लक्ष्मी. गाडी निघाल्या, गाडीची किंमत आहे. कोटीच्या घरात ऐश्वर्य. बरं का, चांगली गाडी भोगायला मिळणं, चांगल्या बंगल्यात राहायला मिळणं, हा, सगळं ऐश्वर्य प्राप्त होणं हे लक्ष्मी शिवाय शक्य नाही. बरं का, माशी ही लक्ष्मी, तिलाच म्हणतात वृद्धी. बरं का, ती त्याची दाशी आहे. मग लक्ष्मीकडे मागावं का लक्ष्मी ज्याची दाशी राहते त्याच्याकडे मागावं? हा, लक्ष्मी ज्याची दाशी आहे. आता लक्ष्मी ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात काय कमी नाही, म्हणजे दाशी ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे काय कमी असेल का? लक्ष्मी जिथं नांदते ना तिथं काही कमी नसतं. मग साक्षात लक्ष्मी त्या भगवंताची दाशी आहे, ती त्याच्याजवळ राहते, किंबहुना त्याच्या पायाजवळच आहे. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणजे आपल्याला ऐश्वर्य जर भोगायचं असेल तर ते लक्ष्मी शिवाय प्राप्त होत नाही. अशी लक्ष्मी त्या भगवंताच्या पायाजवळ अखंड राहते, त्याची सेवा करण्याकरता येते. जगाची सेवा करण्याकरता लक्ष्मी नाही आहे, देवाची सेवा करण्याकरता आहे. आज आमची तुमची समजूत आहे, हा, लक्ष्मी सामान्य समजू नका. आमच्या घरात जरी ती येत असली, आज येत असली धनाच्या रूपाने, हा, पण ती परिपूर्ण नाही. बरं का, परिपूर्ण नाही आहे. का परिपूर्ण नाही? ती म्हणते मी एकटी कधी येत नाही. मी तुमच्या घरी यायचं असेल तर माझ्या नवऱ्याला बोलवा, मग मी येईन. बरं का, कारण मी पतिव्रत आहे. मी पतिव्रत आहे, मी पतीला सोडून राहत नाही. आणि तुम्हाला जिथं जिथं राहायला मिळते तिला काय म्हटले? गोरी का काळी? ती त्याला सोडून राहत नाही, लक्षात ठेवा. मी म्हणत नाही, महाराजांनीच वर्णन केलंय.
पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो आपुलकी म्हणून येतो आपुलकी म्हणून येतो आपुलकी पाय हा नावात हरी हा नावात हरी लक्ष्मीचे हाती किंवा राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवूनी जागे तुम्हीच त्याच्या पायाजवळ आहात तुम्हीच जाग रिद्धी शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी रिद्धी शब्दाचा अर्थ आहे संपन्न सर्व ऐश्वर्याने संपन्न आहे बर का देव सर्व ऐश्वर्याने संपन्न आहे ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो अशी संपन्नता ज्याच्या जवळ आहे काय उनी तयापाशी म्हणून दोन प्रकारची संपन्नता सांगितली बरं का आपल्याला काही लोकाला यह लोकातला ऐश्वर्य प्राप्त होऊन समाधान नाही आहे काही लोकांना त्याच्या पुढचं पाहिजे त्याच्या पुढचं पाहिजे या लोकातलं नको आहे मग त्याच्याही पुढचं जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता काय लागतं सिद्धी लागतात 8 प्रकारची सिद्धी सांगितलेली आहे 8 प्रकारची सिद्धी द्या सांगितलं प्रत्येक सिद्धीतून प्राप्त होणार ऐश्वर्य अलौकिक आहे लक्षात ठेवा अलौकिक आहे यादी दिलेली आहे ऐका पाठ 8ही सिद्धीचं वर्णन केलंय मग त्या 8 प्रकारची जरी सिद्धी असली तरी त्या सिद्धीतून जे ऐश्वर्य जरी प्राप्त होत असलं तरी महाराज म्हणतात त्या सिद्धी त्या भगवंताच्या दाशी म्हणून तिथं अखंड वास करतात आमच्याकडे त्या दाशी म्हणून येत नाहीत बरं का हा रिद्धी सिद्धी जगाचं दास्यत्व करत नाहीत ते फक्त देवाचंच दास्यत्व करतात
देवाचं दास्यत्व करतात, बाकी कोणाचं दास्यत्व करत नाही. तुम्ही त्या पंढरीचं महात्म्य सांगितले, त्या पंढरी महात्म्यामध्ये आलेलं आहे. एक राजा देवीचा उपासक होता आणि तो राजा पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर ती देवी पांडुरंगाच्या दारामध्ये झाडू मारत होती. तुम्ही हो म्हणजे आमचा मालक आहे. त्या राजाला वाटत होतं हीच आमची खरी देवी आहे. ती देवी म्हटले मी तुमची खरी देवी नाही आहे, आमचा मालक इथं आहे, आम्ही याची दासी आहोत, आम्हाला हे रोज झाडावं लागतं म्हटले. जगामध्ये जे ऐश्वर नांदत ते कोणाच्या सत्तेनं नांदत? त्याच्याने बरं का. मग आपल्याला ते ऐश्वर जर मिळावं असं वाटत असेल तर करू भक्ती त्याची, करू सेवा त्याची. असा तो ऐहिक आणि पारलौकिक ऐश्वर्याने संपन्न आहे हे सांगण्याकरता महाराज शब्द वापरला. रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी, काय उने तयापाशी, काहीही त्याच्याजवळ कमी नाही. काय उने तुम्ही विश्वनाथ दीनरंग अनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ. शेवटी सांगितलंय तुका म्हणे विश्वंभर. काय उनी तयापाशी, तो संपन्न आहे बर का. हा, ज्याची भक्ती करायची आहे, ज्याची सेवा करायची आहे, ज्याच्याकडे मागायचा ना तो सर्व संपन्न आहे. काहीही त्याच्याकडे उण नाही, काही उण नाही. ज्यावेळी सकल संत आणि साक्षात देव आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर आता तो ज्ञानोबरांचा सोहळा संपन्न करायचा आहे. देवानी सर्व सिद्धींना तिथं बोलवलं होतं बर का. आता तिथं जाताना काय हिने जाताना काय गाड्या भरून धान्य नेलं नव्हतं. हा, सर्व सिद्धीला आमंत्रित केलं, व्यवस्था करा. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला होता. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला होता. कोणी? रुक्मिणी मातेने देवाने आज्ञा दिली होती. म्हणजे कोण होतं तिथं? देव. तिथं काहीच नव्हतं पाहायला गेलं तर, पण तिथं एवढं ऐश्वर
भगवंतांनी त्या सोयामध्ये निर्माण केलं होतं का? रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी, अशा सर्व ऐश्वर्याने, मग ऐहिक असो पारलौकिक असो, ह्या सर्व ऐश्वर्याने तो संपन्न आहे. त्याच्याजवळ काहीही उणं नाहीये. मग त्याच्याजवळ काही उणं नाहीये, पण त्याला काय जर द्यायचं असेल तर काय द्यावं? महाराज म्हणतात आम्ही त्याच्याकडे काय मागतच नाही, आम्हाला मागायची गरजच नाही, आणि मागायचा प्रसंग आला तर आम्ही त्याच्याकडेच मागू. पण त्याच्याकडे जरी मागत असलो तर आम्ही त्याची आज सेवा करतो, त्याची भक्ती करतो. ती कशी करतो? काय वाचा मन करा देवा प्रिय काय उमेदया काय उमेदया काया वाचा मन करू देवा हे अर्पण, काय उणे तुम्हापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. आणखी तो कसा आहे महाराज वर्णन करतात. तुका म्हणे विश्वंभर चराचर हे ज्याच्याने, काय उणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. विठोबा जय भगवान कुमार जय जय विठोबा काया वाचा मन करू देवाशी अर्पण, काय उणे तयापाशी. तो संपन्न आहे, सर्व ऐश्वर्याने संपन्न आहे, सर्व शक्तीने संपन्न आहे, पण त्याची भक्ती करायची आहे, त्याची सेवा करायची आहे. ती कशी करायची आहे? महाराज म्हणतात समर्पण भावाने करायचे. आणि तो काय समर्पण असावं? काया, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन म्हणजे मन. करू देवाशी हे अर्पण, समर्पण बर का. त्याला शरीर द्यावं लागतं, त्याला वाणी द्यावी लागते, आणि त्याला मन द्यावं लागतं. आम्ही सगळं देतो, फक्त एवढंच देत नाही बर का. आम्ही देवाला काही ना काहीतरी देतोच ना, पण मन देत नाही, वाणी देत नाही, आणि कायानाम शरीर देत नाही. त्याची या शरीराने सेवा करायची. शरीराने सेवा करायची म्हणजे त्याला हे शरीर द्यायचं. शरीर द्यायचं म्हणजे काय करायचं? देणं या शब्दाचा अर्थ काय? समर्पण या शब्दाचा अर्थ काय? या शरीराने आम्ही त्याची सेवा करू. ज्या शरीराने आम्ही त्याची सेवा करू, आता हे शरीर दुसऱ्याच्या सेवेला वापरायचं नाही. याला अर्पण म्हणतात बरं का. देवाला अर्पण केलेलं फूल आपण घ्यायचं नाही, आणि आपल्याला घातलेला हार देवाला घालायचा नाही. बरोबर आहे. आपल्याला जे अर्पण केले ते दुसऱ्याला द्यायचं नाहीये. आपल्याला लोकांनी वस्त्र अर्पण केले, वापरलेली दुसऱ्याला द्यायची नाहीत. दान देणं वेगळं आणि अर्पण करणं वेगळं बरं का. आता फारच लोकांनी देऊन देऊन घरात ढीक पडलाय, मग वाटून टाका. पण नवीन द्यावं लागतं बरं का. वापरलेलं वापरता येत नाही. हे शरीर आहे, हे शरीर देवाच्या सेवेकरता वापरायचं आहे, ते दुसऱ्या करता वापरायचं नाही, असा भाव निर्माण झाला पाहिजे. आम्ही काय करतो? या शरीराने प्रपंचही करतो, आणि या शरीराने आपण भक्ती करतो.
हा एकच वस्तू दोन कामाला वापरायची नाही बरं का, एकाच कामाला वापरायची, एकाच कामाला. त्याला अर्पण म्हणतात. म्हणजे या शरीराने आता देवाच्या सेवेशिवाय आता आम्ही काहीही करणार नाही. हे शरीर देवाच्या सेवेकरताच आहे असा भाव. जे जे या करायचं या शरीराने देवा करताच काय जे करायचंय ते या शरीरानेच करायचं आहे. दुसऱ्या या शरीराचा वापर आता देवाच्या सेवेशिवाय कोणा करता वापरायचं नाही. काया अर्पण वाणी, या वाणीने फक्त देवाचंच नाव घ्यायचं, बाकी कोणाचं नाव घ्यायचं नाही. बरोबर आहे ना. काही लोक म्हणतात हो साहेब तिकडही जय म्हणायला हा होता बरं का, आणि इकडेही होता, म्हणजे असं चालत नाही बरं का. एकीकडे जय म्हणायला लागतो का हा आपला आहे, तिकडे गेला की समजावा आपला नाही. म्हणजे एकाच बाजूनं जय जयकार करावा लागतो, दोन बाजूने जय जयकार करून चालत नाही. एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहावं लागतं. तसं वाणीने त्या देवाची सेवा करायची, म्हणजे ह्या वाणीने त्या देवाचंच नाव घ्यायचं, दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही. कोणाचं? समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, पूजा होते मुक्तापरी रस ओविया मुंबई. म्हणजे या वाणीनं देवाचंच वर्णन करायचं, दुसरं कोणाचं वर्णन करायचं नाही. याला म्हणतात वाणी, वाचा समर्पण. आणि मन, मनाने त्याचंच ध्यान करायचं, बाकी कोणाचं ध्यान करायचं नाही. आपण विषयाचंही ध्यान करतो आणि देवाचंही ध्यान करतो. म्हणून तर ज्ञानोबांनी वर्णन करेल, ज्ञानदेव म्हणे सगुण ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. त्या प्रपंचाचं ध्यान करू नका, त्या देवाचंच ध्यान, म्हणजे मनाने ध्यान करायचं आहे. मनाने जी पूजा करायची आहे ती देवाचीच करायची आहे, बाकी कोणाची करायची नाही. काया वाचा मन देवाशी अर्पण, हे देवाला अर्पण करणं म्हणतात बरं का. हे उचलून तिथं ठेवायचं नाही बरं का, हे उचलून ठेवायचं नाहीये. काही ठिकाणी केलं जात. आमचे एक गुरुबंध आहेत, त्यांचं वय आता 80, 82, 84च्या घरात आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना दान देऊन टाकलं बरं का. सावकार का? हा, सावकार ना. सावकार महाराज म्हणून आमच्या आश्रमात आहेत. ते मूळ आंध्र प्रदेश मधले, आदिलाबाद. त्यांनी सांगितलं म्हणजे परभणीकर गुरुजींना त्यांनी दान दिलं. म्हणजे मला 4 मुलं आहेत, त्या 4 मुलातला ज्येष्ठ मुलगा आहे. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी गुरुंना दान देऊन टाकलाय. कितव्या वर्षी? 12व्या वर्षी दान दिलं बरं का. आणि सांगितलं चिंता करू नको, तुझ्या आयुष्याची व्यवस्था मी करतो. त्यांनी ठरवलंय म्हणून ते कोणाच्या लग्नाला जात नाहीत, कोणाला आशीर्वाद द्यायला जात नाहीत. का? मला त्यांनी गुरूंच्या सेवेकरता हे शरीर दिलंय. ते कुठं जात नाहीत बरं का. ते म्हणतात त्या शरीराने गुरूंची सेवा करायची, बाकी कोणाची सेवा करायची नाही. त्याला म्हणतात अर्पण बरं का. आम्हाला फुलं अर्पण करायचं माहित आहे. दक्षिणाम समर्पयामी, दक्षिणा समर्पण करण्याचं माहिती आहे, पण काया वाचा आणि मन समर्पण करायचं आम्हाला माहिती नाही. का? महाराज म्हणतात त्याला हे वरचं देऊन चालत नाही का, त्याच्याजवळ काही कमीच नाही ना. लौकिक वस्तू त्याला देऊन चालत नाही. त्याला जर काय द्यायचं असेल तर आपल्या अंतःकरणातला भाव दिला पाहिजे. त्या शरीरावरती असलेला अहंकार, वाणीवरती असलेली आपली सत्ता, ही सगळी देवाला अर्पण केली पाहिजे. म्हणून काया वाचा मन पुढं देवा करू देवा हे अर्पण, अशी त्याची भक्ती आणि आम्ही सेवा करू. पण महाराज म्हणतात खरंच ना, का करू?
त्याच्याजवळ काहीही ऊन नाही. का ऊन नाही? हे दिसणार विश्व आहे ना, त्याने निर्माण केलंय आणि तो संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करतो. ज्यांनी हे विश्व निर्माण केलं, चर आणि अचर रूपाने ज्यांनी निर्माण केलं, त्याच्या सत्तेने सर्व चालतं. तो आपल्याला देण्याकरता काय कमी पडेल? आज आमची तुमची व्यवस्था कोण केलेली आहे? कोण करतो? लक्षात ठेवा, देवानी केलेली आहे सगळी व्यवस्था. पंचमहाभूत निर्माण कोणी केली? देवाने निर्माण केली. कोणा करता? त्याच्या करता का आमच्या तुमच्या करता? आमच्या तुमच्या करता. पंचमहाभूताचं शरीर निर्माण केले नवीन नाही. जेवढी पंचमहाभूत निर्माण केली देवाने कोणा करता निर्माण केली? आमच्या तुमच्या करता केली. त्यांनी विश्वचे निर्माण केलेलं आहे आणि निर्माण करून त्या विश्वामध्येच तो भरलेला आहे. काय तुका म्हणे विश्वंभर, तुका म्हणे विश्वंभर, तुका म्हणे विश्वंभर, तुका म्हणे विश्वंभर, Hare